नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। हिंदू धर्माच्या प्राचीन ग्रंथांमध्ये जसे की गरुड पुराण, विष्णू पुराण, अग्नि पुराण इत्यादी ग्रंथांमध्ये कलियुगाचे वर्णन केले आहे। कलियुगात स्त्री आणि पुरुष कसे वागतील याचे सविस्तर वर्णन मिळते। आजचा माणूस जर या ग्रंथांमध्ये केलेले कलियुगाचे वर्णन वाचेल तर तो भयभीत होईल। हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी कलियुगाविषयी केलेले वर्णन आजच्या काळात पाहिले तर एक एक शब्द खरे ठरत आहे। कलियुगाविषयी जे काही म्हटले आहे ते पूर्णपणे सत्य आहे। स्त्रियांविषयी सांगितलेल्या गोष्टींचे एक एक शब्द खरे ठरताना दिसत आहे। आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी वर्णन केलेल्या कलियुगाविषयी सांगणार आहोत। गरुडजींनी विचारलेल्या प्रश्नांवर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना कलियुगाच्या भयावहतेचे वर्णन केले आहे। श्रीकृष्ण म्हणतात की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग ही 4 युगे आहेत। या 4 युगांमध्ये कलियुग हे सर्वात लहान आणि सर्वात भयंकर आहे। कलियुग सर्वात दुःखदायक आहे। कलियुगात पाप जेव्हा त्याच्या अंतिम टोकावर पोहोचेल तेव्हा धर्माचा संपूर्ण नाश होईल। तेव्हाच भयंकर प्रलय होऊन या सृष्टीचा विनाश होईल। भगवान श्रीकृष्णांनी कलियुगात स्त्री आणि पुरुष कसे असतील, त्यांचे कर्म कसे असतील, त्यांचे वर्तन आणि स्वभाव कसे असतील याविषयी सांगितले आहे। चला तुम्हाला संक्षेपात सांगतो की पुराणांमध्ये कलियुगाचे वर्णन कसे केले आहे। पहिली गोष्ट, बलवान पुरुषच सर्वांचा स्वामी असेल। गरुड पुराणानुसार तो कोणत्याही कुलात जन्मलेला असो, जो बलवान असेल तोच सर्वांचा स्वामी असेल। तो सर्व वर्णांतील कन्यांचा स्वीकार करील। दुसरी गोष्ट, कलियुगात ज्या व्यक्तीच्या मुखातून जे काही बाहेर येईल त्यालाच शास्त्र समजले जाईल। कलियुगात ढोंग आणि पाखंड याचा शेवटचा टप्पा येईल। या काळात मनुष्य पिशाच, दानव, मुर्दे, श्मशान, ढोंगी यांची पूजा करतील। त्यांनाच देवता मानतील। त्या ढोंग्यांना देवतांच्या वर स्थान दिले जाईल किंवा त्यांना देवतांचा अवतार मानून त्यांची पूजा केली जाईल। तिसरी गोष्ट, कलियुगात उपवास, व्रत, दान, धर्म, तप इत्यादी प्रकारचे कार्य लोक त्यांच्या इच्छेनुसार करतील। कोणीही विधीचे पालन करणार नाही। उपवास आणि व्रतामध्ये लोक कोणतीही वस्तू खातील। चौथी गोष्ट, कलियुगात थोडेसे जरी धन मिळाले तरी लोकांना धनवान होण्याचा गर्व वाटेल। मनुष्य धनाचा वापर केवळ दिखावेकरिता करेल। प्रत्येकजण स्वतःला धनवान दाखविण्यात व्यस्त राहील। पाचवी गोष्ट, जो पती धनहीन असेल किंवा ज्याच्याकडे पैसा नसेल त्या पतीला स्त्रिया सोडतील आणि कलियुगात धनवान पुरुषच स्त्रियांचा पती असेल। जो मनुष्य अधिक धन कमावेल तोच स्त्रियांचा स्वामी असेल। सहावी गोष्ट, कलियुगात मनुष्य फक्त दूध मिळविण्यासाठी गायीला सांभाळेल पण गायीची कधीही सेवा आणि पूजा करणार नाही। सातवी गोष्ट, कलियुगात मनुष्याचे सर्व धन घर बांधण्यातच खर्च होईल। तो कधीही दान धर्म करणार नाही। प्रत्येक माणसाचे ध्यान केवळ धन कमविण्यातच लागलेले असेल। तो ईश्वरामध्ये आपले मन कधीही लावणार नाही। आठवी गोष्ट, कलियुगात स्त्रिया फक्त सुंदर पुरुषाच्या कामनेत स्वेच्छाचारी होतील। त्या सुंदर पुरुषाच्या रस्त्यात वेदशास्त्र, दंड धर्म कोणाचेही पालन करणार नाहीत। सर्व स्त्रिया पापी आणि व्यभिचारी पुरुषांवरच प्रेम करतील। सदाचारी आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या पुरुषांवर सर्व स्त्रिया द्वेष करतील। नववी गोष्ट, कलियुगात मनुष्याला अन्याय करून धन मिळविण्यात आनंद वाटेल। त्यांना इतरांना दान देण्यात किंवा इतरांना अन्न देण्यात सुख जाणवणार नाही। दहावी गोष्ट, कलियुगात माणूस एका पैशासाठीही स्वार्थ करेल। कोणालाही एका पैशाचीही मदत करणार नाही। अकरावी गोष्ट, कलियुगात लोक स्नान करता जेवण करतील। अग्निदेव आणि अतिथी यांची पूजा करणार नाहीत। कलियुगातील स्त्रिया वेश्या, छोट्या शरीराच्या, जास्त खाणाया,
कमी संतती निर्माण करणाऱ्या आणि मंद भाग्याच्या असतील. त्या गुरुजनांचा आणि पतीचा अपमान करतील. कलियुगातील स्त्रिया फक्त स्वतःचे पोट भरण्यात तत्पर असतील आणि अशुद्ध राहणाऱ्या, कडव्या भाषेत बोलणाऱ्या आणि खोट बोलणाऱ्या असतील. कलियुगातील स्त्रिया दुराचारी पुरुषांची इच्छा करणाऱ्या आणि परपुरुषांसोबत स्वच्छंदपणे विहार करतील. कलियुगात योग, तपस्या आणि सात्विक आहाराच्या अभावामुळे लोक कमी वयातच मृत्युमुखी पडतील. कलियुगाचा अंत जवळ येताना स्त्रिया 7-8 वर्षांच्या वयातच गर्भवती होतील आणि 12 वर्षांच्या वयातच त्यांचे केस पिकतील. कोणताही माणूस 20 वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नाही. धान्य उत्पन्न होणार नाही. सूर्य अधिक तापलेले आणि उष्ण होतील. सर्व फळे रसविरहित होतील आणि सगळीकडे फक्त शमीची झाडेच दिसतील. तेव्हा समजून घ्या की आता कलियुगाचा अंत जवळ आला आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपल्या पुराणांमध्ये कलियुगाचे वर्णन केले आहे. तुम्हाला असे वाटते का की आजच्या काळात अगदी असेच घडत आहे? तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.